नमस्कार. आज जर तुमच्या घरातली मुलगी बाहेर गेली तर ती सुरक्षित परत येईल का नाही याची गॅरंटी नाही आणि त्याची हमी कोणी देणार नाही. आज जर तुमच्या कुटुंबातील महिला कामाला गेली तर तिच्या सन्मानाची जबाबदारी कोण घेणार आणि कोणी घेईल का ही माहिती नाही. आणि याचं उत्तर कोणीच नाही असं असेल तर मग प्रश्न पडतो, हे राज्य चालते तरी कोणासाठी? महाराष्ट्र संतांची, विचारांची, न्यायाची भूमी म्हणून ओळखलं जाणारं हे राज्य आज भीती, अत्याचार आणि असुरक्षिततेच्या छायेत उभा आहे. नाशिकमध्ये उघड झालेलं प्रकरण अशोक खरात उर्फ कॅप्टन भामटा भोंदूगिरीच्या आडून महिलांना फसवणं, भविष्य सांगण्याच्या, करिअर घडवण्याच्या हिप्नोसिसच्या नावाखाली जाळ्यात ओढणं आणि त्यानंतर अत्याचार, शोषण, आर्थिक लुबाडणूक, या भामट्यावरती अनेक FIR आहेत. काही अहवालानुसार 15 पेक्षा जास्त गुन्हे दाखल झालेले आहेत. पण सर्वात गंभीर बाब, त्यांच्या संपर्कात राजकीय वर्तुळाशी संबंधित लोकांचे नाव येत आहेत. मग प्रश्न उभा राहतो, हा माणूस इतका काळ मोकाट कसा फिरत होता? कोणाच्या संरक्षणाखाली तो वाढत होता? पोलीस यंत्रणा अंध झाली होती का, की तिला अंध केलं गेलं होतं? असे अनेक प्रश्न आहेत. कोर्टात हजर असताना मानसिक स्थिती ढासळल्याचं सांगत हा भामटा मरणाची भाषा बोलत होता. पण ज्याच्या आयुष्याशी हा खेळत होता आणि खेळ केला, त्या महिलेच्या जिवंत जखमा कोण भरून काढणार, हा तेवढाही महत्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये परतवाडा अचलपूर परिसरात 19 वर्षाचा आरोपी सोशल मीडियावरती प्रेमाचं जाळं टाकतो आणि 180 पेक्षा जास्त अल्पवयीन मुली त्यात अडकतात. 300 पेक्षा जास्त अश्लील व्हिडिओ, ब्लॅकमेलिंग, विक्रीचा कट हा फक्त गुन्हा नाही, हा डिजिटल काळातील संघटित शोषणाचा चेहरा आहे. आणि इथेही प्रश्न स्पष्ट आहे आणि प्रश्न पडतात महाराष्ट्रातल्या जनतेला. सायबर यंत्रणा काय करत होती? 180 मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असताना कोण ही यंत्रणा झोपली होती का? गृह खातं काय करत होतं? नाशिक, वर्ष 2026, एक मोठ्या IT कंपनीतील प्रकरण. महिला कर्मचाऱ्यावरती अत्याचार, मानसिक छळ, धर्मांतराचा दबाव, HR हेडसह 7 जण अटकेत, 8 महिलांवर अत्याचाराचे आरोप. जर कॉर्पोरेट ऑफिस मध्ये ही महिला सुरक्षित नसेल तर महिलांनी विश्वास ठेवायचा तरी कोणावरती आणि कुठे? आता सरकारी आकडे पाहिले तर तुमचे डोळे गरगरतील. गेल्या वर्षीचा आकडा आहे 48,278 महिला बेपत्ता, 13,113 अल्पवयीन मुली बेपत्ता. 2024च्या तुलनेत ही वाढ आहे. 36,581 महिला सापडल्या असल्या तरीही अजून 11,697 महिला बेपत्ता आहेत. 11,697 हा फक्त आकडा नाही, ही हजारो घराची तुटलेली स्वप्न आहेत. त्याचं उत्तर द्यावं लागेल. या महिलेचा शोध कोण घेणार? का लागत नाही? त्याला जबाबदार कोण? पोलीस यंत्रणा झोपली का? गृह खातं काय करतं? असे अनेक प्रश्न पडतात. ठाण्यामध्ये 516 लैंगिक अत्याचार, त्यात 302 अल्पवयीन मुली, 813 विनयभंग प्रकरण. पुण्याचं बघितलं तर सुरुवातीलाच फक्त पहिल्या 1.5 महिन्यात 56 बलात्कार, 125 विनयभंग, अनेक मर्डर झाले पुण्यामध्ये. हे आकडे फक्त कागदावरची नाहीत, हे समाजाच्या विवेकाला हादरवणारे वास्तव आहे. आणि सर्वात मोठं सत्य, 19% अधिक अत्याचार हे जवळ आणि जिथे कामाला असतात ह्या महिला तिथून होतात. म्हणजे धोका बाहेरून नाही, ओळखीच्या लोकांकडनं, आसपासच्या लोकांकडनं. मग सरकारला थेट प्रश्न आहे, महिलेच्या सुरक्षेसाठी नेमकं आपण काय केलं आहे? गृह खातं किती तत्पर आहे? गुन्हेगारांना भीती का वाटत नाही? कायद्याचा धाक संपला आहे की काय? राजकीय संरक्षणामुळे गुन्हेगार वाचतायत का? आज परिस्थिती अशी आहे की भोंदू बाबा महिलांना फसवतो. 19 वर्षाचं पोरठ 180 मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करतं. एखाद्या नामांकित कॉर्पोरेट कंपनीमध्ये शोषण होतं आणि हजारो महिला बेपत्ता होतात. त्यांचा तपास लागत नाही, त्या मिळत नाहीत. हे वेगवेगळे प्रकार आहेत. हे एकच अपयशी सिस्टमचे स्पष्ट चित्र आहे. आज जर आपण शांत बसलो तर उद्या ही भीती आपल्या घरात प्रवेश करू शकते. आणि ह्या सर्व गोष्टीला गृह खातं जबाबदार नाही का? पोलीस यंत्रणा जबाबदार नाही का? सामान्य जनता गप्प का बसते?
का प्रश्न विचारत नाही, का आवाज उठवत नाही आणि का न्यायासाठी लढत नाही, हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे. कारण शेवटी प्रश्न एकच आहे, आपण भीतीत जगणार की न्यायासाठी लढणार? महाराष्ट्राला भीतीचं राज्य नको, महाराष्ट्राला न्यायाचं राज्य हवं आहे. आणि इथल्या गृह खात्याने पोपटासारखं बोलण्यापेक्षा, पोलीस खात्याने पोपटापेक्षा बोलण्यापेक्षा आपल्या कृतीमधनं करून दाखवावं आणि महिला महाराष्ट्रातल्या सुरक्षित कराव्यात. जय हिंद, जय महाराष्ट्र.